आपण बघणार आहोत मराठीतून कोडिंग कशी शिकायची. म्हणजे की जे इंग्लिशमध्ये असतं जसं की लिस्ट म्हणजे काय, टपल म्हणजे काय, आपण याचा यूज कसा करू शकतो. मी इंग्लिशमध्ये तुम्हाला डेफिनेशन पण सांगणार, पण त्यालाच एक्सप्लेन करून सांगणार की मराठीमध्ये ते कसं असतं, कशासाठी यूज होतो, त्याच्यानंतर आपण त्याला रिअल टाईममध्ये यूज कसा करू शकतो. पण हे पण बघणार आहोत. कोडिंग म्हणजे संगणकाला समजेल अशी भाषा, सूचना देण्याची प्रक्रिया. या सूचनांच्या मदतीने संगणक विशिष्ट कामे करतो. तसेच कोडिंगला प्रोग्रॅमिंग असेही म्हणतात. चला आपण बघूया. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत व्हॉट इज कंपायलर. तर आपण बघत आहोत की कोडिंग म्हणजे काय. आपण जसं एकमेकांशी बोलण्यासाठी मराठी, हिंदी किंवा इंग्लिश भाषेचा वापर करतो, त्याचप्रमाणे संगणकांशी बोलण्यासाठी काही विशिष्ट भाषा वापरल्या जातात. या भाषेप्रमाणे प्रोग्रामिंग लँग्वेज एक आहे. तर आपण हे प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे पायथॉन, जावा, सी, सी प्लस प्लस अशा बऱ्याच लँग्वेज असतात. आपण सर्वात आधी बघणार आहोत की कोडिंग कसं काम करतं. हे ठरवावं लागतं. म्हणजे की तुम्हाला काय करायचंय. जसं की कॅल्क्युलेटर बनवायचंय की एखादं गेमिंग ॲप्लिकेशन बनवायचंय. परत आपण वेगवेगळे ॲपसुद्धा बनवू शकतो. जसं हे झालं कोटलीन झालं, Android लँग्वेज झाली, याच्यापासून आपण ॲप बनवू शकतो. पायथॉनमध्ये आपण बॅकएंड डेव्हलपर म्हणूनही काम करू शकतो. त्याच्यानंतर आपण वेगवेगळे ॲप्लिकेशन बनवू शकतो. त्यालाच प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतात. तर आता आपण बघणार आहोत की व्हॉट इज कंपायलर. सांगा, कंपायलर म्हणजे काय? तर मी सांगते. कंपायलर अशी लँग्वेज आहे. लँग्वेज नाही म्हटलं ना, कन्व्हर्टर आहे. जसं की तुम्ही मला मराठीत बोलत आहात आणि मी तुम्हाला तेच इंग्लिशमध्ये कन्व्हर्ट करून सांगत आहे, म्हणजे कंपायलर. कारण अगदी सोप्या भाषेत समजून सांगायचं झालं तर कंपायलर हा एक संगणकातील एक अनुवाद आहे, म्हणजे की ट्रान्सलेटर. आपण जेव्हा सी, सी प्लस प्लस, जावा, पायथॉन सारख्या हाय लेवल लँग्वेजमध्ये प्रोग्रामिंग लिहितो, तेव्हा तो संगणकाला थेट समजतं. म्हणजे हे कशामुळे समजतं? मीन्स की थेट समजत नाही. कारण संगणकाला फक्त 0 आणि 1 म्हणजे बायनरी नंबरच समजतात. कारण ते मशीन आहे आणि मशीन लँग्वेज समजू शकत नाही. कारण आपण जे बोललेलं आहे ते त्यांना कळत नाही. इथे कंपायलर कामाला येतं. आपण प्रोग्रॅमिंग एकाच वेळी मशीन लँग्वेजमध्ये रूपांतरित करतो. म्हणजे की प्रिंट हॅलो वर्ल्ड असा. जेव्हा आपण हा कोड लिहितो, तर कंपायलर त्याला बायनरी कोडमध्ये कन्व्हर्ट करतो, ज्यामुळे संगणक तो प्रोग्राम एक्झिक्यूट करतो. ही मी डायग्राम तयार केली आहे, म्हणजे कशी कम्प्युटर आपण कमांड दिल्याच्या नंतर तो कन्व्हर्ट करतो. हे कम्प्युटर आहे, एक कंपायलर आहे. ही हाय लेवल लँग्वेज आहे, म्हणजे की जावा, पायथॉन आणि जी आपण यूज करणार आहे. त्याच्यानंतर हे सोर्स आणि हे ऑब्जेक्ट म्हणजे जे आउटपुट येणार आहे. हं. आपण काय म्हणतो, जेव्हा आपण प्रिंट हॅलो वर्ल्ड असं कोड लिहितो, त्याला बायनरी कोडमध्ये कन्व्हर्ट करतो. त्यामुळे संगणक तो प्रोग्रामिंग एक्झिक्यूट करतो. कंपायलर तो पूर्णपणे प्रोग्राम एकदाच तपासतो आणि चुकीचं असल्यावर एररही दाखवतो. एकदा प्रोग्राम कंपायलर झाला की तो खूप वेगाने चालतो, म्हणजे की सगळा कोड रन करून मग तो आपल्याला आउटपुट देतो.
आता एक छोटंसं एक्झाम्पल, जसं की मी मराठीमध्ये बोलत आहे, तुम्ही मला इंग्लिशमध्ये सांगत आहे. हे परत एक ट्रान्सलेटर झालं, ही कंपायलरचंच काम करतं. म्हणजे यालाही आपण कंपायलर म्हणू शकतो. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत हे डायग्राम. हे पूर्ण कंपायलरची डायग्राम आहे. मी म्हटलं होतं ना, की बायनरी आणि 0 आणि 1च्याच ह्याच्यात मशीनला कळत असतं. तर हा आपला सोर्स कोड आहे. प्रिंट मेन प्रिंटफ हॅलो सिस्टीम हॅलो रिटर्न 0. तर हे कंपायलर करत आहे. कारण कंपायलर आपल्याला दिसत नसतं, हे आतमधून होत असतं. तर त्याच्यानंतर मग हे मशीनला कळतं, एक्झिक्यूट करतं. तर यालाच कंपायलर म्हणतात. थँक्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आपण उद्या बघूयात की लिस्ट काय असते. त्याच्यानंतर हळूहळू एक 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 कन्सेप्ट मी सांगत जाईल.